नमस्ते सर्वांना, मी जुईली। आज आपण बनवणार आहोत भन्नाट चविष्ट अशी दही कढी। चला तर आता आपण रेसिपीची सुरुवात करू। कढीसाठी आपण वाटपाची तयारी करून घ्यायची आहे। अर्धा वाटी किसलेला ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा हळद, 3 ते 4 अद्रकचे तुकडे व 1 वाटी दही। हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामधून थोडेसे पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे। वाटताना आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला दही टाकायचे नाही। वाटप वाटून झाले की त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीमध्ये वरून दही टाकायचे आहे व पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे। आता इथे आपले कढीचे वाटप तयार झाले आहे। गॅसवर एक टोप ठेवून त्याच्यामध्ये हे वाटप ओतून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणीही ओतायचे आहे। इथे तुम्हाला जेवढे दाटसर पाहिजे आहे तेवढे तुम्ही पाणी ओतू शकता। काही जण कढी घट्ट होण्यासाठी बेसनचाही वापर करतात, पण इथे आपण बेसनचा अजिबात वापर करायचा नाही। बेसन शिवाय ही कढी खूप छान लागते। कढीला कधी उकळीही येऊ द्यायची नाही, त्यामुळे दही फाटायची शक्यता असते। कढीला नेहमी मंद आचेवर अलगद ढवळत गरम करायचे असते। चला तर आता आपण पकोड्याची तयारी करूया। इथे पालकला स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर पालकला बारीक चिरून घ्यायचा आहे। पालक बारीक चिरून झाला की आता आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, बेसन, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे व खायचा सोडा हे सर्व टाकायचे व एकजीव करून थोडेसे पाणी टाकून पीठ भिजवायचे आहे। पीठ भिजले की आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये पकोडे करून तळून घेऊ। इथे आपण एक एक करून पकोडा सोडायचा। त्यानंतर आपण ह्याला कुसकुशीत तळून घ्यायचा आहे। पकोडे कुसकुशीत तळले की आता आपण ह्याला कढीमध्ये टाकायचे। कुरकुरीत पकोडा आणि क्रीमी दही कढीची जोडी जबरदस्त लागते। ही रेसिपी खाल तर पुन्हा पुन्हा कराल, खात्रीने सांगते। आता आपण ह्याला वरून फोडणी देऊया। फोडणीसाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये राई, ठेचलेली लसूण, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर व लाल मिरची पावडर टाकायची। इथे तुम्ही बेडगी मिरचीचाही वापर करू शकता। फोडणी तयार झाली की आपण हिला कढीवर ओतायची आहे। त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची। अशी ही आपली कढी तयार झाली आहे। दिसते की नाही एकदम भारी। तुम्हाला जर ही कढीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुमच्याकडे अशा प्रकारची कढी बनते का तेही मला कळवा।